आणि त्याने लिहिलं ते स्पष्टपणे लिहिलं आणि स्वच्छ आणि सत्य लिहिलं. त्यामुळे त्यांचा जेव्हा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा हे सगळे लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. कारण त्यांची जी काय स्पष्ट वक्तेपणा आणि वर्तमानपत्रामध्ये लिहायचं, काही लोक काही ब्रेकिंग न्यूज देतात, काही लिहितात, TRP वाढवण्यासाठी देखील आणि प्रिंट मीडिया देखील काही वेळा. परंतु कधी ठाणे वैभवने पाहिलं आपण काही प्रकल्प जे लोकांच्या हिताचे आहेत, लोकांना कसा फायदा होईल त्याचा, हेही छापलं, जेणेकरून लोकांना माहीत झालं पाहिजे हे प्रकल्प ठाण्यामध्ये होत आहे. आणि म्हणून निखिलने देखील युवा प्लस, KYT, ठाणे वेल्थ, IMA टाइम्स, भूमी वर्ल्ड, OHP, सर्वस्वी टाइम्स रिअल्टी सारख्या पुरवण्या काढल्या आणि बदलत्या काळाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. 22